जगदंबा म्हणतं, कोणी महालक्ष्मी, शिवा, रुद्राणी अशा वेगवेगळ्या नावाने त्या तिला ओळखलं जातं. मग या सर्व देवांनी त्या देवीची उपासना म्हणजे स्तुती केली. मग देवी काय म्हणाली बघा, म्हणे तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश सृष्टी निर्माण करणारे, पालन करणारे, संहार करणारे एवढे आहात, तरी सुद्धा तुम्ही महिषासुराकडून हारला. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की दैव फार बलवान असतं. आपण म्हणतो ना, दैव सर्व बलवान असतं, काळ हा फार बलवान असतो. ते काळापासून, दैवापासून हे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा सुटले नाहीत. मग आपण मानव तर काय? म्हणून आपण म्हणतो ना, असं माझं असं का वाईट झालं. ही सगळी दैवाची हे खेळ आहे, हे काळाचा खेळ आहे. आपण तिचे कटपुतळीसारखं नसतो. तर काळ फार बलवान आहे. बरं काय इच्छा आहे म्हणे तुम्ही? देवी म्हणाली की असा आहे, महिषासूर आहे आणि तो फार बलवान झालेला आहे, त्याने त्राही करून सोडलेला आहे, आपण त्याचा वध करावा. मग ठीक आहे म्हणे. त्यांनी काय केलं, देवीनी महिषासुराबरोबर युद्ध करण्याचा निश्चय केला आणि महिषासुराला युद्धासाठी आवाहन केलं. ती कथा फार मोठी आहे. महिषासूर फार बलवान होता. तो कोणतंही रूप घ्यायचा. कधी सिंह बनायचं, कधी हत्ती बनायचा, कधी घोडा बनायचा, कधी काही बनायचं. म्हणजे तो मायावी होता आणि तो फार बलाढ्य होता. तिन्ही देवाला सुद्धा ऐकला नाही. मग शेवटी देवीचं आणि महिषासुराचं मोठं युद्ध झालं. मग मोठा युद्ध झाल्यानंतर देवीने काय केलं, आपल्या चक्राने त्या महिषासुराचा वध केला. त्या महिषासुराला काय वाटत होतं, देव मला मारू शकत नाही, मग एक स्त्री का मारेल? त्याला गर्व हा होता. मोठे योद्धे मला मारू शकत नाही, देव मारू शकत नाही, दानव यक्ष राक्षस कोणी मारू शकत नाही, मग स्त्री काय मारू शकत नाही? स्त्रीला तो तुच्छ मानत होता. म्हणजे बायकाला तुच्छ मानत होता तो. म्हणून त्याने वरदानच असं घेतलं, ही तुच्छ आहे, ही कशाला मला मारेल? परंतु त्याला माहिती आहे की ही देवी इतकी आहे की देवापेक्षा सुद्धा बलिष्ठ असते. म्हणून संसारामध्ये पण पहा, संसारामध्ये मनुष्याने गर्व करू नये की मी बलवान. स्त्रीसारखी बलवान कोणीच नसते. तुम्ही बघा, स्त्रीने एक जर हट्ट धरला, एक कार्य करायचं म्हणलं तर ती करूनच दाखवते. मनुष्य काय वेळेस माणूस मागे फिरतो, परंतु स्त्री एक वेळेस तर हट्ट करतच नाही. समजा केली, ठाण मांडलं की हे मी कार्य करणारच, ती करूनच दाखवते. म्हणून मनुष्याने सुद्धा गर्व करू नये की स्त्रीला आपला मानू नये. तशाच प्रकारे शुंभ आणि निशुंभ पण एक दैत्य होते. त्या आता जास्त सांगत नाहीये. शुंभ आणि निशुंभ पण दोन भाऊ होते. त्या दोन भावाचे मोठमोठे बलाढ्य मंत्री होते आणि त्यांनी पण शुंभ निशुंभाने काय केलं होतं की घोर तपश्चर्या केली होती. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते. मग त्याने काय म्हणाले, आम्हाला अमरत्वाचं वरदान दे. कसलं वरदान दे? अमर व्हायचं. ब्रह्मदेव म्हणाले, बघ मी सुद्धा अमर नाही, मला सुद्धा माझे 100 वर्ष संपल्यानंतर मरावं लागतं. ब्रह्मदेवाला पण 100 वर्षाचं आयुष्य आहे, परंतु त्यांचे 1 वर्ष म्हणजे फार असतात. मी ह्या जगामध्ये जो जन्मतो तो मरतो, मी पण मरणार आहे, तर मी अमरत्वाचं वरदान देऊ शकत नाही. मग असं कर म्हणे, तू मला असं वरदान दे की मी देवाकडून, दानवाकडून, जसं त्या महिषासुराने मागितलं होतं ना, तसंच देव आहे, दानव आहे, मनुष्य आहे, यक्ष आहे, राक्षस आहे, गण आहे, त्याच्याकडून कुणाकडून म्हणून. आणि तो म्हणाला की स्त्री काय, ती अबला असते ना, ती का मला मारेल? मग अशा प्रकारचं वरदान मिळालं होतं. आणि तो पण महिषासुरासारखा फार बलवान होऊन त्यांनी त्राही केला होता. मग सगळ्यांनी काय केलं, त्याचे मंत्री होते ते पण फार होते. धूम्रलोचन, चंडमुंड, तुम्ही ऐकलं असेल बा, चंडमुंड. चंडिका काय नाव पडलं? चंडमुंडाकडं चंडिका नाव पडलेलं आहे. रक्तबीज म्हणून एक होता. असे बरेच मंत्री होते, बरेच बलाढ्य राक्षस त्याचे मंत्री होते. मग सगळ्या देवांनी त्या परांबा जी आहे तिची स्तुती केली. मग आणखीन ती परांबा
देवी प्रसन्न झाली आणि ती पार्वती, तिला वेगवेगळे नाव आहेत, कोणी पार्वती म्हणतो, भगवती म्हणतो, अंबा म्हणतो, तुळजाभवानी म्हणतो, काही म्हणा तुम्ही. मग ती पार्वती म्हणाली ठीक आहे, मी तुमचं कार्य करते. मग त्या पार्वतीने काय केलं, आपल्याला शरीरातून एक कौशिकी म्हणायची एक देवी प्रकट केली. कौशिकी नावाची देवी ज्यावेळेस प्रकट झाली त्यावेळेस ही जी परांबा आहे ती काळी पडली, ती काळी झाली. आता गोरा रंग काढला तर काळा जसं होतो किंवा प्रकाश निघाल्यानंतर अंधकार होतो, तशा प्रकारे ह्या देवीमधून ज्यावेळेस कौशिकी बाहेर आली त्यावेळेस ही जी देवी आहे ती काळी पडली, म्हणून तिला तिचं नाव कालिका नाव पडलं. काळी म्हणून कालिका, कालिका हे नाव तिला पडलं आणि तिला कालरात्री पण म्हणतात. अशा प्रकारे कौशिकी आणि काली या दोघींनी या शुंभ आणि निशुंभाबरोबर युद्ध केलं. पहिल्या प्रथम त्यांचे जे मंत्री आहेत, प्रधानमंत्री म्हणा, हे म्हणा, धूम्रलोचन, चंड, मुंड, रक्तबीज, अशा प्रकारचं जे हे आहे त्यांच्याबरोबर युद्ध झालं. मग त्याने काय केलं, ह्या देवीने दोघांनी मिळून धूम्रलोचन आहे चंड आणि मुंडाला मारून टाकलं. मग शेवटी राहिला रक्तबीज. रक्तबीज असा मोठा वीर होता, त्याला महादेवाचं एक वरदान होतं. त्याचं असं वरदान होतं की तिच्यापासून जे रक्त खाली पडलं त्या एका रक्ताचा एक रक्तबीज तयार व्हायचा. एक थेंब पडला की एक रक्तबीज. अशा प्रकारचं वरदान महादेवाकडून मिळालेलं होतं. मग